यांच्यासाठी कितीही करा, पण नातेवाईक आणि शेजारी कधीच तुमचे होत नाहीत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक गोष्ट आपण सगळेच अनुभवत असतो, पण उघडपणे मान्य करत नाही. ती म्हणजे आपल्या आयुष्यात अशी काही लोकं असतात जी बाहेरून खूप गोड बोलतात, आपुलकी दाखवतात आणि आपल्याला पूर्णपणे माहिती असतं की हीच लोकं आतून आपल्यावर प्रचंड जळत असतात. आपली प्रगती, आपलं सुख त्यांना खटकत असतं. आपण जरा पुढे गेलो की यांच्या पोटात दुखू लागतं आणि जेव्हा आपल्याला गरज असते, आपण अडचणीत असतो, तेव्हा मात्र हे गायब होतं. मग मनात प्रश्न उभा राहतो, चूक माझीच आहे का? मीच यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या का? मित्रांनो, चूक तुमची नसते. चूक या नात्यांची असते जी फक्त नावापुरती असतात. आजचं जग भावनांवर नाही तर स्वार्थावर चालतं. हे कडू असलं तरी सत्य आहे. म्हणूनच नाती कशी ओळखायची, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणापासून दूर राहायचं हे आपल्याला नीट माहिती असायला हवं. कितीही करा, पण नातेवाईक आणि शेजारी कधीच तुमचे होत नाहीत हे वाक्य ऐकायला कडू वाटतं, पण आलेल्या अनुभवांनी ते खरं ठरतं. आज आपण अशा 10 गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तुम्हाला खोट्या नात्यांपासून वाचवतील आणि आतून मजबूत बनवतील. 1. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आधी स्वतःचाच विचार करतो. या जगात प्रत्येकजण आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो. कुणी कितीही जवळचं वाटलं तरी वेळ आली की तो स्वतःचाच फायदा पाहतो. आपण एखाद्यासाठी कितीही केलं, मदत केली, आधार दिला, तरी त्याच्या फायद्याचा प्रश्न आला की तो आपल्याला विसरतो. हे ऐकायला जड वाटतं, पण रोजच्या आयुष्यात हेच घडतं. नातेवाईक असो किंवा शेजारी, जोपर्यंत त्यांना आपल्याकडून काही मिळतंय तोपर्यंत ते गोड बोलतात. आपली मदत, पैसे, आपली ओळख सारं काही वापरून घेतात. पण ज्या दिवशी आपल्याकडून काही मिळेनासं होतं, त्या दिवशी त्यांचं वागणं बदलतं. फोन उचलले जात नाहीत, बोलणं कमी होतं आणि आपल्याबद्दल नकारात्मक चर्चा सुरू होते. ही लोकं आपल्यासोबत आहेत कारण ते आपल्यावर प्रेम करतात असं समजू नका. ते तुमच्यासोबत आहेत कारण त्यांना तुमची गरज आहे. ही गोष्ट समजून घ्या. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. या नात्यांमध्ये स्वतःला जास्त गुंतवू नका. 2. शेजारी, जे तुमच्या आयुष्यातील सर्व घटनांचे साक्षीदार असतात. तुमची प्रगती पाहून जळणारे शेजारी घातक असतात. शेजारी म्हणजे तुमच्या आयुष्याशी जोडला गेलेला महत्त्वाचा घटक. चांगले शेजारी मिळणं हा नशिबाचा भाग आहे, पण जर ते कुचके, जळके आणि वाईट वृत्तीचे असले तर मात्र आपलं जगणं मुश्किल करून टाकतात. तुम्ही नवीन गाडी घेतलीत, घरात काही बदल केले, तुमच्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर ते वरवर हसून अभिनंदन करतात, पण आतून त्यांना प्रचंड त्रास होत असतो. बाहेरून गोड बोलणं आणि आतून जळत राहणं ही वाईट शेजाऱ्यांची सवय असते. आजकाल सगळं EMIवर मिळतं असा टोमणा ते तुम्हाला मारतात. म्हणजे ही काही तुमच्या मेहनतीची कमाई नाही असे ते अप्रत्यक्ष सुचवत असतात. जो माणूस तुम्हाला रोज जवळून पाहतो त्यालाच तुमच्या कमकुवत गोष्टी लवकर ओळखता येतात आणि तोच माणूस वेळ आला की या गोष्टींचा वापर तुमच्या विरुद्ध करतो. त्यामुळे शेजाऱ्यांशी बोलणं ठेवा, पण संपूर्ण आयुष्याचं पुस्तक त्यांच्यासमोर उघड करण्याची मुळीच गरज नाही. 3. नातेवाईकांची गोड भाषा हीच त्यांची सर्वात मोठी चाल असते. हे जेवढं लवकर समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. नातेवाईक जेवढं गोड बोलतात तेवढेच ते आतून धोकादायक असू शकतात. समोरून खूप आपुलकी दाखवायची, कौतुक करायचं, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू असं म्हणायचं आणि तुमच्या मागे तुमच्याच नावाने निंदा सुरू करायची. तुमची कुठे थोडीशी चूक झाली, एखादी अडचण आली, काही पैशांची चणचण निर्माण झाली की ही लोकं त्या गोष्टीला इतकं वाढवून चढवून सांगतात की आपल्याला त्या गोष्टीचं भयंकर टेन्शन आलंच पाहिजे. नातेवाईकांची खरी ओळख सुखाच्या दिवसात नाही तर अडचणीच्या वेळी होते. जेव्हा तुम्ही खचलेले असता, तुम्हाला मदतीची गरज असते, तेव्हा बहुतेक नातेवाईक फोन उचलतही नाहीत. मित्रांनो, नातं रक्ताचं असलं तरी जिथे स्वार्थ आला की भावना संपल्याच म्हणून समजा. म्हणून सर्वात आधी नातेवाईकांना ओळखायला शिका. त्यांना आदर द्या, पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. त्यांच्या गोड शब्दांना कधीच भुलू नका. 4. स्वतःवर अवलंबून राहणारा माणूसच खरा मजबूत असतो. जो माणूस स्वतःच्या पायावर उभा असतो त्याला कधीच कुणाच्या दयेवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. आपण अनेकदा विचार करतो की कशाला पुढचा विचार करायचा, आलं संकट की करेल कोणीतरी मदत. पण लक्षात ठेवा, अडचण आली की आजूबाजूला दिसणारी गर्दी कधी कुठे गायब होते त्याचा पत्ताही लागत नाही आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती एकटे आहोत. दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर कधी ना कधी तुमचा अपमान ठरलेलाच असतो. जो स्वतःची लढाई स्वतः लढतो त्यालाच समाज मान देतो.
जर तुम्ही नेहमी कोणाची मदत मागत असाल तर लोक तुम्हाला नकोसा व्यक्ती म्हणून ओळखू लागतात. पण जर तुम्ही स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहून काहीतरी करून दाखवत असाल तर हीच लोक तुमच्याभोवती पिंगा घालू लागतील. असतील शिते तर जमतील भूते असं म्हटलं जातं ते काही उगाच नाही मित्रांनो. म्हणूनच आत्मनिर्भर व्हा. तुमचे आयुष्याचे प्लॅन्स असे असले पाहिजेत की तुम्हाला कोणाची मदतच लागणार नाही. आणि अशात जर गरज लागलीच तर असे मित्र, शेजारी किंवा नातेवाईक असू द्या जे खरंच तुमचं भलं चिंतत असतील. 5. मनातली प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. मित्रांनो, आपण अनेकदा आपल्या भावना, अडचणी, पुढचे प्लॅन्स जवळच्या लोकांना सांगतो. त्यावेळी वाटतं हा आपलाच माणूस आहे. पण काही दिवसांनी याच गोष्टींचा खेळ झालेला असतो. हेच शब्द तुमच्या विरुद्ध वापरले जातात. तुमच्या कमजोरीची थट्टा होते. तुमच्या अडचणी गॉसिप बनतात. लक्षात ठेवा, जीवनात मौनाला फार महत्त्व आहे. कमी बोलणारा माणूस या सगळ्या गोष्टींपासून नेहमी दूर राहतो. तुमच्याशी गोड बोलणारा, हसून बोलणारा, तुमचं भलंच इच्छितो असं नसतं. काही लोक आपली खाजगी माहिती फक्त गॉसिपचा विषय म्हणून गोळा करत असतात. यांना तुमच्या भावनांशी काहीच देणं घेणं नसतं. म्हणून तुमची पुढची पावलं, तुमच्या योजना, तुमच्या दुखऱ्या गोष्टी स्वतःपुरताच ठेवा. योग्य वेळी शांत राहणं ही कमजोरी नाही, उलट तीच खरी ताकद आहे. 6. खरी माणसं ओळखायची आहेत. ओळखाल, फक्त योग्य वेळ येऊ द्या. जीवनातला सगळ्यात मोठा परीक्षक कोणी असेल तर तो आहे वेळ. सुख के सब साथी, दुःख में ना कोई, हे तुम्ही ऐकलंच असेल. चांगल्या काळात सगळेच आपले वाटतात. पैसा, प्रतिष्ठा, सुख असलं की गर्दी जमतेच. पण वेळ बदलली की ताबडतोब चित्र बदलतं. आज जी लोक तुमच्या जवळ येऊन तुमची विचारपूस करतात तीच लोक वाईट काळात आपल्याला ओळख देणंही टाळतात. आज तुमच्याबरोबर हसून खेळून असणारे उद्या तुम्ही दुःखात असताना बरोबर गायब होतात. जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हाही जो तुमच्यासोबत राहतो तोच खरा आपला. बाकी सगळे फक्त स्वार्थासाठी उभे असतात. म्हणून कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. नात्यांना थोडा वेळ द्या. वेळ आपोआप खरी आणि खोटी माणसं वेगळी करते. 7. एखाद्याशी फार जवळीक ठेवली की आपली किंमत कमी होते. मित्रांनो, नात्यांमध्ये अतिजवळीक नेहमी धोकादायक ठरते. आपण समोरच्याला आपल्या जीवनात खूप मोकळीक दिली, त्याला प्रत्येक गोष्ट सांगितली, घरातल्या अडचणी, पैशांचे प्रश्न, नवरा बायकोचे वाद सगळं शेअर केलं की समोरचा माणूस आपल्याला गृहीत धरू लागतो. आधी तो तुम्हाला सल्ले देतो. ते कितपत उपयोगी असतात ते परमेश्वरालाच माहिती. मग हळूहळू तुम्ही घेतलेल्या निर्णयांवरही तो प्रश्न उपस्थित करू लागतो. तुमच्या लक्षात येतंय का की त्या व्यक्तीने हळूहळू तुमच्या जीवनावर किती ताबा मिळवलेला असतो ते? असे शेजारी किंवा नातेवाईक जेव्हा फार जवळचे होतात तेव्हा ते तुमच्या आयुष्यात नको तेवढा हस्तक्षेप करू लागतात. आज मदतीच्या नावाखाली येणारे उद्या तुमच्यावर वाटेल तसा हक्क सांगतात. म्हणूनच कोणत्याही नात्यात योग्य अंतर ठेवलं तरच सन्मान टिकतो. कोणाच्या फार जवळ गेलात तर लोक तुमची किंमत करत नाहीत. म्हणून सगळ्यांशी चांगलं बोला, आदर ठेवा, पण आयुष्याची दोरी कोणाच्याही हातात देऊ नका. 8. तुमच्या अपयशातही आनंद मानणारी दुष्ट प्रवृत्तीची लोक असतात. आपल्याला वाटतं की लोक फक्त आपल्या यशावरच जळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोक तुमच्या अपयशाची आतुरतेने वाट पाहत असतात. तुम्ही कुठे चुकलात, कुठे अडलात, तुमचं नुकसान झालं की हीच लोक आतून खूप खुश होतात. वरवर ते तुम्हाला म्हणतील की आम्हाला खूप वाईट वाटलं, पण त्यांना वाटत असतं झालं ना आता, मस्त अहंकार मोडला. अशा लोकांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही. तुमचं सुखी आयुष्य त्यांना नको असतं. त्यांना फक्त तुमची अधोगती पाहायची असते. शेजारी असो किंवा नातेवाईक, ही लोक तुमच्याशी स्पर्धा करत असतात. अशा लोकांसमोर नेहमी न्यूट्रल राहा. आपलं यशही त्यांना सांगू नका आणि कमजोरीही दाखवू नका. कारण ते गरजेला मदत तर करणार नाहीच, उलट तुमची परिस्थिती इतरांना सांगून मजा घेतील. यांना उत्तर शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने द्या. 9. संकटात जो तुमच्यासोबत उभा राहत नाही तो कधीच तुमचा नव्हता. लग्न, कार्यक्रम, सण, आनंदाचे प्रसंग यावेळी सगळे नातेवाईक आणि शेजारी हजर असतात. पण जेव्हा आजारपण, आर्थिक अडचण, मानसिक त्रास किंवा कोणाचा वेळ हवा असतो तेव्हा सगळे दूर झालेले असतात. तुमचा फोनही उचलला जात नाही, कारणं सांगितली जातात. आम्हालाही प्रॉब्लेम आहे असं म्हणून पळ काढला जातो. जो माणूस तुमच्या कठीण वेळेत तुमच्या बाजूने उभा राहतो तोच खरा आपला असतो. बाकी सगळे फक्त स्वार्थी असतात. म्हणून कोण तुमचं आहे हे गोडगोड शब्दांवरून नाही तर कृतीवरून ओळखा.
जी लोक फक्त सुखात तुमच्यासोबत दिसतात त्यांच्यात भावनिक गुंतवणूक करू नका, कारण गरज पडली की हीच लोक सर्वात आधी पाठ फिरवतात. 10. तुम्ही स्वतः मजबूत झालात की आजूबाजूचे सगळे बरोबर मर्यादेत राहतात. मित्रांनो, हे जग तुम्हाला तेवढाच मान देतं जेवढं तुम्ही स्वतःला मजबूत बनवता. जर तुम्ही कमजोर असाल, मदतीसाठी लोकांकडे हात पसरवत असाल, तर साहजिकच लोक तुम्हाला किंमत देणार नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता, निर्णय स्वतः घेता, कोणावर अवलंबून राहत नाही, तेव्हा हीच लोक तुमच्याशी जपून बोलू लागतात. नातेवाईक किंवा शेजारी कधीच तुमचे होत नाहीत, पण तुम्ही सक्षम असाल तर ते तुमचा अपमानही करू शकत नाहीत. आत्मनिर्भरता हीच तुमची खरी ढाल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला सक्षम करा. मित्रांनो, आपल्याला आयुष्य हळूहळू शिकवतं की प्रत्येक गोड बोलणारा, हसून बोलणारा आपलाच असतो असं नाही. प्रत्येक जवळचा माणूस आपल्यासाठी चांगलाच विचार करतो असंही नाही. नातेवाईक आणि शेजारी हे आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात, पण म्हणून ते आयुष्याचा आधार आहेत असं नाही. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच खरी माणसं ओळखता येतात. बाकी सगळे फक्त सोयीपुरते सोबत असतात. म्हणून कोणाकडूनही अति अपेक्षा ठेवू नका, अति विश्वासही ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला सक्षम बनवा. मनातल्या गोष्टी सगळ्यांना सांगणं बंद करा आणि शांतपणे आपला मार्ग चालत राहा. प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. मित्रांनो, आपल्याला जग बदलणं कठीण आहे, पण स्वतःला मजबूत करणं आपल्याच हातात आहे. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा बाहेरचं जग आपोआप तुमच्याशी मर्यादेत वागतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.